सकाळी तुमची आंघोळ झाल्यानंतर एक चिमूटभर साखर घ्या आणि घराच्या बाहेर ठेवा। त्या मुंग्या खातील किंवा न खातील, पण पहिला तुमचा यज्ञ होईल तो म्हणजे भूतदयेचा यज्ञ होईल। तुमचा गॅस पेटलेला असतो, त्या गॅसवरती एक कागद चांगल्या तुपामध्ये बुडवून तो कागद आपण गॅसवर धरावा आणि गायत्री मंत्र म्हणावा। तो मंत्र म्हटला तर तुमचा दुसरा यज्ञ होतो, तो म्हणजे अग्निदेवाचा यज्ञ होतो। पहा, बरोबर 12 वाजल्यापासून 3:30 वाजेपर्यंत आपले जे पोरं असतात की जे ऍक्सिडेंट मध्ये गेलेले आहेत, ज्याने आत्महत्या केलेली आहे, ज्याला गती मिळाली नाही, असे सगळे 12 वाजल्यापासून 2:30-3 वाजेपर्यंत हे भूतलावर आपल्याच लोकांजवळ हिंडत असतात, म्हणत असतात मला मुक्ती दे, मुक्ती दे, मुक्ती दे, पण आपल्याला ते दिसत नाही। म्हणून आपण आपल्या पूर्वजांचा उद्धार व्हावा म्हणून दररोज तुम्ही जे जेवण करता त्या जेवणातला एक घास तुम्ही बाहेर ठेवा, तो कावळ्यासाठी ठेवा, म्हणजे तो पितृयज्ञ होईल। भले कावळे ते खाऊ किंवा न खाऊ, पण तुमचं कर्म तुम्ही करा। हा झाला तिसरा यज्ञ। चौथा यज्ञ असा आहे की तुमच्या घरामध्ये कोणी काम करणारी बाई येते, तुमच्या घरात तुमचे कोणी मित्र येतात, घरात कोणी नातेवाईक येतात। दररोज एका तरी माणसाला तुमच्या घरात आल्यानंतर थोडे पाणी तरी द्या किंवा चहा तरी द्या। लहान लेकरं असतील तर त्यांना गोळी बिस्किट तरी द्या। हे करण्याला तुमचा चौथा यज्ञ होणार आहे, तो म्हणजे मनुष्य यज्ञ होणार आहे। आणि 5वा यज्ञ जो आहे तो म्हणजे गाय आहे। गोमातेला तुम्ही दिवसांना एकदा तरी एखादा घास घातला तर 5वा तुमचा यज्ञ होतो, तो म्हणजे गोमातेचा यज्ञ होतो। असे हे 5 महायज्ञ दररोज जो माणूस करतो त्याचा पूर्वजन्मातलं पाप जातं, दोष जातात, वास्तु दोष जातात, ग्रहमान चांगलं होतं। आणि हत्या, वैर आणि ऋण हे जे महत्वाचं आहे, हत्या जर केली असली तर पुढच्या जन्मात तुम्हाला हत्येचं पाप भोगावं लागतं। कोणाशी वैर केलं असलं तर ते फेडायला तुम्हाला पुन्हा वैर पत्करावं लागतं। आणि ऋण कोणाचं घेतलं असलं ते तर तुम्ही नाही फेडलं तर पुढच्या जन्मात तुम्हाला ते ऋण फेडावं लागतं। आणि हे जर नको असेल तर तुम्ही हे पंचमहायज्ञ करा। जो 21 दिवस करतो त्याचा पितृदोष जातो, लक्षात ठेवा। हे का सांगतोय, हे पुरोहित नात्यानं सांगतोय। मला स्वतःचा तुमच्या इथे काही स्वार्थ नाही, पण एक धर्म जागरण करणं, आपल्या बांधवाला काही सांगणं हे माझं कर्तव्य आहे म्हणून मी सांगितलं आहे। शिवाय जर काही शंका असल्या तर तुम्ही मला भेटत जावा। श्री स्वामी।